कबीर, बंद कर तू मोबाईल आणि झोप लवकर. ओह शिट. काय झालं? हायवेचं काम सुरू आहे वाटते. आता काय करायचं? आता आपल्याला गाडी इकडनंच टाकावी लागेल. रोहन, रोहन, काय हे? रात्री या जंगलातून गाठी टाकशील तू? ते काय नाही, परत चल ना घरी. उद्या येऊ ना परत आपण. जावं तर लागेलच ना. बाबा असा कॉल करत नाहीत कधी. त्यांचा आवाजच सांगत होता आईची तब्येत जरा जास्तच खराब असेल. आई जास्त भिस्त नाही. आली असेल तुझी आठवण म्हणून केला असेल कॉल बाबांनी. मागे नाही का तू पळतच गेला आणि काय तर म्हणे आठवण आली बाळाची. चल ना परत, चल ना घरी. अगं रेवा, आता काही नाही. इकडून जंगलातून शॉर्टकट आहे. 2 तासात पोहोचून जाऊ आपण. हां, आता मी काही परत वगैरे टाकत नाही. हो ग मम्मी, आता परत गेलत काही नाही. मला तर इकडे मज्जा येत आहे. चला तर मग. तुमच्या दोघांपुढे माझं काही चालतं का? रोहन, आता जातोच आहोत ना आपण गावाला. आई बाबांना आपल्याकडेच घेऊन येऊ ना नेहमीसाठी. 1000 वेळा सांगून झालंय त्यांना. ऐकतात का ते? त्यांना त्या गावातच करमतंय. आपल्या फ्लॅटमध्ये दम घुटतो त्यांचा. कबीर, कबीर, बंद करतो मोबाईल. काय त्या भूताच्या वेब सिरीज बघतो रे? तुला भीती नाही वाटत का रे? दे तो मोबाईल इकडे. मम्मा, बस लास्टच एपिसोड आहे. फार मज्जा येत आहे. आता रिअल मध्ये भूत कोण आहे हे माहीतच पडणार आहे. मला बघू दे ना प्लीज. अरे तूच आहेस रिअल भूत. काय पण ऐकत नाही हा पोरगा. कबीर, अरे अरे काय झालंय?
रोहन, काय? आपला दूधवाला. हा? अरे हो, आपला दूधवाला. कोण? दुबे? हो. काय बोलतेस? काय यार मम्मी, काही पण. हो ना. तू गाडी मागे घे. अगं रेवा, काही पण बोलतेस काय? तू या जंगलात कशाला येईल मारायला? ऐक ना, मागे गाडी घे तू. काय रेवा तू पण. तू गाडी मागे घे. ओके. कुठे आहे ग? अरे इथेच तर होता. कुठे आहे ग? काही पण बोलतेस. अरे मी खरं सांगते, मी आत्ता बघितलं त्याला इथे. अगं तुला भास झाला असेल, तसेही झोपलीच होती तू. तुमचे बाबा बोलले होते एकदा मला, काय? या घटाळीच्या जंगलाबद्दल. काय सांगत होते? की रात्रीच्या वेळी इथे भूतांचं राज्य सुरू होतं. काय भूत वगैरे काही नसतं, काही बोलतेस. बाबा बोलले होते एकदा मला की रात्री या जंगलातून जात असताना त्यांना समोर तुमची आईच उभी दिसली. ती त्यांना बोलावत होती, पण बाबांच्या लक्षात आलं की ती तुमची आई नसून कोणी भूत आहे म्हणून. मग त्यांनी तिथून धूम ठोकली. इकडे तिकडे न बघता ते घरी गेले आणि वाचले. नाहीतर त्याच रात्री त्यांचं काही बरं वाईट झालं असतं. अरे वा, बाबांनी मला न सांगतो तुला बरं सांगितल्या गोष्टी. अरे खरंच ना. काय रे वा, तू पण अशा भाकड कथांवर विश्वास ठेवते, इतकी शिकली सवरलेली असून. काय यार मम्मी, तू मला पण नाही सांगितली गोष्ट. तुला माहिती आहे ना, मला फार आवडतात भूतांच्या गोष्टी. ए गप्पा बस रे, बंद करतो विषय. पप्पा, जर आपल्याला या जंगलात खरोखरची भूतं दिसली तर किती मजा येईल. मी तर या मोबाईल मधली भूतं पाहून पण बोर झालो. मला आहे ना रिअल मधली भूतं पाहिजे. शट अप कबीर, शट अप अँड स्टॉप दॅट नॉनसेन्स. चुपचाप बैस, बंद करतो मोबाईल. स्टुपिडला रिअल भूतं बघायची आहे. हो नाही तर काय. तू ठीक आहेस ना रोहन? कबीर तू ठीक आहेस ना? कबीर, पप्पा, अरे वा, तू ठीक आहेस ना? कबीर, तू ठीक आहेस ना? कबीर, उतर आणि बघ ना प्लीज. हो मी बघतोय. काय झालं रोहन? इंजिन गरम झालाय, गाडी बंद पडली आहे. हो शिट. मी पाणी शोधतो आजूबाजूला जाऊन. शिट, साला नेटवर्क पण नाही इथे. मी पाणी घेऊन येतो. गाडीच्या बाहेर अजिबात निघायचं नाही दोघांनी पण. हो, पण तू तुझी काळजी घे. तू कबीरकडे लक्ष दे आणि लवकर ये प्लीज. मी आलोच. हो. काही काळजी करू नको. रेवा, लक्ष ठेव का, घाबरू नको. आलोच मी. रोहन. पप्पा. रेवा, कबीर, तुम्ही सांगितलं होतं तुम्हाला गाडीतच बसा म्हणून. अरे कशाला आलात माझ्या मागे मागे? अरे तुझी खूप काळजी वाटत होती रे. काय काळजी वाटत होती? तुला माहिती आहे किती भयानक जंगल आहे? लवकर या माझ्या मागे मागे. रेवा, नाही स्वतः पण कबीरचा तर विचार करायचा असता. कशाला आली तू गाडी सोडून? कबीर, कबीर, कबीर. रेवा, कुठे आहे तुम्ही? कबीर, रेवा,
कबीर, हम्म. ऐक ना, मी पप्पांना शोधायला जाते. हम्म. तू गाडीतून उतरू नको हं? हम्म. बिलकुल उतरायचं नाही. हम्म. तू घाबरशील तर नाही ना सोन्या? मी नाही घाबरत, जा तू. रोहन, रोहन. मम्मी, पप्पा. मम्मी, पप्पा. मम्मी, पप्पा. मम्मी, मम्मी, पप्पा, तुम्ही बोलत का नाही आहे माझ्याशी? काय झालं तिकडे पप्पा? इतका वेळ का लागला तुम्हाला? मम्मी, पप्पा, तुम्ही बोलत का नाही आहे माझ्याशी? तुम्हाला काय भूतगीत दिसले का तिकडे? तुम्ही घाबरलेले दिसत आहे. मी अजिबात घाबरलो नाही. मी घाबरतच नाही कोणाला. नाहीच म्हणे आम्हाला.